पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा पारूला म्हणत असते की फक्त उभं राहण्यापेक्षा काहीतरी काम कर आणि मग ती पारूला तिला नेलपेंट लावायला सांगते. मात्र पारू काही ऐकत नाही. त्यामुळे दिशा चिडत्याने तिला म्हणते की तू या घरातील एक नोकर आहेस ना, मग नोकरासारखीच वाग. त्यामुळे मग नाईलाजाने पारू दिशाला नेलपेंट लावण्यासाठी खाली बसते. तर दिशा मुद्दाम तिच्या मांडीवर पाय ठेवते आणि म्हणू लागते की नोकरांनी कायम असंच मालकाच्या पायाजवळ बसावं, स्वतःची लायकी विसरू नये. पण तू काय करतेस, तू प्रत्येक वेळी स्वतःची लायकी विसरून जाते. आणि हे सगळं तिचं बोलणं सुरू असताना पारूला मात्र आदित्य आणि प्रीतमचं बोलणं आठवत असतं आणि आपल्याला लवकरात लवकर आबासाहेबांकडे कसं जाता येईल याचाच ती विचार करत असते. त्यामुळे मग ती दिशाला नीट नेलपेंट लावू शकत नाही आणि म्हणून मग दिशा खूप चिडते आणि पारूला सांगते की तुला साधं बेसिक कामसुद्धा करता येत नाही का गं, सोड. आणि मग त्यामुळे पारू बाजूला जाऊन उभी राहते. त्यानंतर मग ती पुन्हा एकदा दिशाला म्हणू लागते की दिशा मॅडम, मला जाऊ द्या इथून, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. पण दिशा म्हणत असते की तू आज कुठेही जायचं नाही आहे, तुझ्या देवी आईचा आदेश आहे ना, मग तू इथेच थांबायचं. आणि मग ती पारूला तिचे सँडल्स आणायला सांगते. पारू नाईलाजाने दिशाचे सँडल्स घेऊन येते. पण दिशा हसतच तिच्यासोबत असणाऱ्या त्या मेकअप आर्टिस्टला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का ही मुलगी कोण आहे? तर किर्लोस्कर ग्रुपची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, एक इंटरनॅशनल मॉडेल. आणि बघा ती कशी माझ्यासाठी माझे सँडल्स घेऊन आली आहे. तुम्ही हिचा एक फोटो काढा, हिचा फोटो उद्याच्या न्यूजपेपरमध्ये यायला हवा. आणि हे सगळं काही ऐकून पारू खूप चिडते. ती म्हणू लागते की दिशा मॅडम, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळणार आहेत. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती त्या रूममधील इतरांना बाहेर जायला सांगते आणि पारूला म्हणू लागते की मला माहिती आहे तुला कुठे जायचं आहे, ते तुला त्या बावलट प्रियाच्या गावी जायचं आहे ना, तिला इथे आणण्यासाठी. तिला तू इथे घेऊन येणार आणि माझं लग्न मोडणार असाच तुमचा प्लॅन आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या प्लॅनमध्ये कधीच यशस्वी होणार नाही. काही झालं तरी माझं आणि प्रीतमचं लग्न होणारच. आणि मग त्यानंतर मी काय करेल याचा तू विचारही करू शकणार नाही. त्या प्रीतमला तर मी कुत्रा बनवून माझ्या मागे फिरायला लावणार आहे आणि त्या आदित्यला मी माझ्या कंपनीत नोकर म्हणून ठेवणार आहे. आणि तुझी तर मी अशी हालत करणार आहे ना, ज्याचा तू विचारही करू शकत नाही. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की दिशा मॅडम, असं काही होणार नाही आहे, कारण तुम्ही माझ्या देवी आईंना, या घरातल्या माणसांना फसवताय. आणि म्हणूनच देव कधीही तुमचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. तुमचं लग्न प्रीतम सरांसोबत होणार नाही, त्यांचं आणि प्रिया मॅडमचंच लग्न होणार, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे दिशा अजून चिडते. दुसरीकडे श्रीकांत आदित्यला नेमकं काय झालंय ते विचारत असतो. तर आदित्य म्हणू लागतो की बाबा, काहीतरी चुकीचं घडतंय, तिने इथून जायला हवं. त्यामुळे श्रीकांत म्हणतो की कोणी आदित्य, नेमकं कोणाबद्दल बोलतोय तू? आणि त्यावर आदित्य म्हणतो की मी पारूबद्दल बोलतोय. मला तिला एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवायचं आहे, पण आईने तिला दिशासोबत थांबायला सांगितलंय. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. आणि त्यावर श्रीकांत म्हणतो की खरंच महत्त्वाचं काम आहे का? आणि त्यावर आदित्य हो म्हणतो. त्यामुळे श्रीकांत म्हणतो की ठीक आहे, मग आता अहिल्याच पारूला जायला सांगेल, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून आदित्य खुश होतो. दुसरीकडे दिशा आणि पारूचा वाद सुरू असतो आणि त्याचवेळी अहिल्या, श्रीकांत, आदित्य त्या ठिकाणी येतात. अहिल्या पारूला म्हणते की पारू, आदित्यने तुला जे काम सांगितलं आहे त्या कामासाठी जा तू. पण दिशा मध्येच म्हणू लागते की सासू मॉम, पारूला माझ्यासोबत थांबू द्या ना. मात्र अहिल्या म्हणते की दिशा, तुला मदत करण्यासाठी इतर लोक आहेत, पारूला जाऊ दे. आणि ते ऐकून पारूला खूप आनंद होतो. ती अहिल्याचा आशीर्वाद घेऊन लगेच तेथून बाहेर पडते. मग अहिल्या आणि श्रीकांतही तेथून निघून जातात. तर आदित्य हसतच दिशाला म्हणत असतो की तुझ्यासाठी ना मी एक खास सरप्राईज प्लॅन केलं आहे, तयार राहा. आणि मग तो सुद्धा हसतच तेथून निघून जातो. त्यामुळे दिशा घाबरते. दुसरीकडे तो मिहीर दिशाच्या विरोधातले सगळे पुरावे घेऊन बसलेला असतो आणि आदित्यच्या बोलण्याचा विचार करत असतो. तो म्हणत असतो की आदित्य जे काही बोलत होता ते अगदी बरोबर होतं आणि प्रॅक्टिकल. त्या दिशाने आत्तापर्यंत फक्त माझा वापर केला आहे आणि तिचं जर लग्न झालं तर ती मला विचारणारसुद्धा नाही, हे मलाही माहिती आहे. त्यामुळे मला आदित्यला मदत करायलाच हवी. आणि त्याच वेळी त्याला दिशाचा फोन येतो. दिशा त्याला विचारत असते की तू नक्की कुठे आहेस? मी तुला हे शहर सोडून जायला सांगितलं होतं ना. तर मिहीर तिला खोटंच सांगतो की हो, मी शहरात नाही आहे, मी तुझं काम ऐकणार नाही. असं कधी होईल का? त्यामुळे दिशा म्हणते की ठीक आहे, आता माझं लग्न झाल्यानंतर मी तुला भेटेल
आणि जर मला तुझ्यात कॅलिबर दिसला ना तर मी तुझ्या बिझनेससाठी तुला मदत करेल, पण तोपर्यंत मला फोन करू नको, मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. आणि ती कॉल कट करते. त्यामुळे मिहीर खूप चिडतो आणि मग तो स्वतःशी म्हणू लागतो की दिशा, आत्तापर्यंत तू फक्त माझा वापर करून घेतला आहे, पण आता मी तुला सोडणार नाही. तुला किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हवी आहे ना, मग आता त्याच किर्लोस्करांच्या घरात येऊन मी तुझं लग्न कसं मोडतो ते बघ. तर दुसरीकडे दामिनी लग्नासाठी तयार होत असते. तिने खूप जास्त मेकअप केलेला असतो आणि ते बघून श्रीकांतला हसू येतं. तो दामिनीला म्हणत असतो की अगं मी तर तुला ओळखलंच नाही, पण दामिनीला असं वाटतं की ती खूप सुंदर दिसते आणि म्हणून श्रीकांत असं म्हणतोय आणि त्याचमुळे ती खूप खुश होते. त्यानंतर मग श्रीकांत तिला सांगतो की आता लवकर बाहेर ये, तू या घरची सून आहे, काहीतरी जबाबदारी घे आणि बाहेर येताना मेकअप जरा कमी कर. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. दुसरीकडे प्रीतम एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. तिला बघून प्रीतमला आश्चर्य वाटते. तो म्हणू लागतो की हा सुद्धा एक भासच असणार, मात्र प्रिया म्हणते की नाही प्रीतम सर, हा भास नाही आहे, मी खरंच आली आहे. आणि ते ऐकून प्रीतमला आश्चर्य वाटतं. तर प्रिया त्याला समजावत म्हणते की प्रीतम सर, तुम्ही असे का बसला आहात? आज तुमच्या आयुष्यातला किती मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. चला आता तुम्ही छान तयार व्हा. मात्र प्रीतम म्हणत असतो की प्रिया मॅडम, तुमच्याशिवाय मी कोणासोबतही लग्न नाही करू शकत. पण प्रिया त्याला समजावते की प्रीतम सर, आपण ठरवलं आहे ना की आयुष्याला आता हसत सामोरं जायचं. आणि ते ऐकून प्रीतम रडतच तिला मिठी मारतो आणि त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगतो. तर प्रिया देखील रडतच म्हणत असते की प्रीतम सर, माझंसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण आता आपल्याला एकमेकांपासून दूर जावं लागेल. आणि तुम्ही आता मला वचन द्या की मी इथून गेल्यानंतर तुम्ही स्वतःला सांभाळाल, रोज ऑफिसमध्ये जाल, छान काम कराल, स्वतःची आणि अहिल्या मॅडमची काळजी घ्याल. आणि मग त्यानंतर प्रीतम तिला वचन द्यायला जातो. पण तितक्यात तो भानावर येतो. त्याच्या लक्षात येतं की हे फक्त त्याचं एक स्वप्न होतं. त्याच्यासमोर त्यावेळी अहिल्या उभी असते आणि ती प्रीतमला विचारत असते की आज तुझं लग्न आहे, तू असा का बसलाय, काय झालंय, पटकन तयार हो. त्यावर प्रीतमसुद्धा हो म्हणतो आणि मग अहिल्या तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मिहीर दिशाच्या विरोधातील सगळे पुरावे घेऊन निघालेला असतो, पण तितक्यात एक गाडी समोरून येऊन त्याला उडवते आणि त्याचा खूप मोठा अपघात होतो. आणि हे सगळं काही दिशानेच घडवून आणलेलं असतं. तर दुसरीकडे पारू दिशाला चॅलेंज करते की तुझं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणारच, तुझं आणि प्रीतम सरांचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.